एकस्मिन् विशिष्टे कार्यक्रमे वयम् अत्र उपस्थिताः स्मः। कारणं तु पुस्तकानां ग्रन्थानां लोकार्पणम् इति। प्रायः 35 वर्षेभ्यः संस्कृतभारत्याः यात्रा सम्भाषणद्वारा आरम्भः। प्रतिदिनं वर्धमानं सङ्घटनं नाम संस्कृतभारती इति ख्यातं नाम। अतः तस्यामेव सरण्याम् इदानीं ग्रन्थानाम् आरम्भे ग्रन्थाः आगताः आसन्, सम्भाषणयोग्यग्रन्थाः। क्रमशः इदानीं शास्त्रग्रन्थाः अपि आगताः, मुद्रापिताः, प्रकाशिताः संस्कृतभारत्या। अद्य ज्ञानसत्रम् एतत् इदानीम् आरब्धम् अस्ति। शारदे करुणानिधे सकलानवाम्ब सदा जनान्। शारदे करुणानिधे सकलानवाम्ब सदा जनान्। चारणादिमगीतवैभव पूरिताखिलदीप्तते। शारदे करुणानिधे सकलानवाम्ब सदा जनान्। चारणादिमगीतवैभव पूरिताखिलदीप्तते। शारदे करुणानिधे धर्मभूषणभूषिते वररत्नमौलिविराजिते। धर्मभूषणभूषिते वररत्नमौलिविराजिते। शर्मदायिनि कर्ममोचिनि निर्मलं कुरु मानसं। शारदे करुणा देवुडु महोदयस्य महाब्राह्मणम् अनेनेव अन्ते उक्तं, कन्नडभाषायाम् एवम् उक्तम्, ಇದು ಕಥೆಯಿಂದವರಿಗೆ ಕಥೆ, ಶಾಸ್ತ್ರವಿಂದವರಿಗೆ ಶಾಸ್ತ್ರ, ದರ್ಶನವಿಂದವರಿಗೆ ದರ್ಶನ. ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟವರಿಗೆ ಬರೆದವನು ಕೃತಜ್ಞನಾಗಿದ್ದಾನೆ. रुद्रदेवस्य साक्षात्कारः, आपोदेवीनां साक्षात्कारः, गायत्र्या साक्षात्कारः कथं भवति? एवमेव भवति। यदि देवा अपि साक्षात् आगत्य न अस्माभिः एवं कथितं प्रकारान्तरेण एवम् उपनिषद्विद्याः वर्तन्ते, अन्येन मार्गेण वर्तन्ते इति कथयन्ति चेत् साक्षात् समुपेत्य तथापि नाहम् अङ्गीकुर्यां। न तथा यद् देवुडु महोदयेन लिखितं तथैव भवितुमर्हति भवतां वार्तालापः, तथैव भवितुमर्हति विद्यानां व्यसनिता, अन्यथा मा भवितुमर्हति इत्येवम् ईदृशरूपेण मनसि मम बाल्यादारभ्य, प्रायेण प्रौढशालायाः प्रथमस्तरे विद्यार्थी 8th स्टाण्डर्ड्, तस्मिन् कालादारभ्य, तस्मात् कालादारभ्य अद्यापि अहं पठन् आसम् मूलं ग्रन्थम्। इतोपि नूतनां सुषमां, नूतनां विच्छक्तिं कामपि ज्वालयति, कामपि प्रचोदयति हृदये। एवं ध्वनिपरम्परायाः अत्युत्तमं निदर्शनभूतं मम ग्रन्थं लोकार्पणाय समिद्रूपेण, पुष्परूपेण व्याहृतम् आत्मानं धन्यं मन्ये। पुनश्च अञ्जलिपुरस्सरम् अहं विरमामि। नमस्कारः। सः वसिष्ठं यया दृष्ट्या पश्यति, महाब्राह्मणत्वं न किं जात्या ब्राह्मणत्वं न गुणेव ब्राह्मणत्वं स कथं वर्णयति। अतः तपस्विनः देवुडु महोदयस्य परिश्रमः सार्थकः जातः। संस्कृतेन अयं ग्रन्थः आगतः इति इतरां सन्तुष्यामि। अन्यौ ग्रन्थौ, द्वौ ग्रन्थौ इदानीं लोकाय अर्प्येते। एकः ग्रन्थिलनामकः, द्वितीयः हिन्दुलेखानामकः। ग्रन्थिलः इति कौटुम्बिककथामवलम्ब्य, आधुनिककथामवलम्ब्य रचितः ग्रन्थः। सरस्वती नटराजवर्या अत्र उपस्थिता इति अहं चिन्तयामि। तत्र सरस्वती नटराजवर्या तया सिक्कु इति कन्नडभाषया रचिता। कृपया आगच्छतु, वेदिकाम् आगच्छतु, बन्नि। सिक्कु इति कन्नडभाषया रचितः। सः संस्कृतेन नवोदितः सम्भाषणसन्देशपत्रिकायां धारावाहिनीरूपेण प्रकाशितः। सः
संस्कृतभारत्या प्रकाशितः भगिनी श्यामला या इदानीम् अत्र नास्ति सा अनन्तरम् अहं च मिलित्वा अनुवादं कृतवन्तौ तस्याः कृतेः तथैव इन्दुलेखा इति 12 कथानां मदीयकथानां लघुकथा शार्ट् स्टोरी इति वदामः 12 कथाः लौकिकाः कथाः तासां कथानां च संग्रहः अनयोः लोकार्पणम् इदानीं भवति सुधामूर्तिमहोदयाम् अहं निवेदये तयोः लोकार्पणं करोतु ನೆನಪಿದೆ ಸಂಸ್ಕೃತ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಶಿ ದ ಕ್ವೀನ್ ಆಫ್ ಆಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಸ್ ಅಂತ. ಸಂಸ್ಕೃತ ಅಂದರೆ ಒಂದು ಸಾಮ್ರಾಜ್ಞಿ, ಉಳಿದವರೆಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಾಮಂತರ ಕಾಳಿದಾಸನ ಎಲ್ಲ ಕೃತಿಗಳನ್ನು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ. ಅಷ್ಟು ಪುಣ್ಯವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿದ್ದೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವಿಜ್ಞಾನ ಶಾಕುಂತಲ ನಾವು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದು ಇನ್ನೂ ನೆನಪಿದೆ. ಶಕುಂತಲ ಲಾವಣ್ಯಂ ಪಶ್ಯ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಆಗ ನಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಇದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಮಾಡಿದರೆ ಇದಕ್ಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಏನು ಬರೀತೀರ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅದು ಫಿಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಬೇರೆ ಯಾವ ಭಾಷೆಗಳು ಅದು ಫಿಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾವುದಾದ್ರು ಶಕುಂತಲ ಲಾವಣ್ಯಂ ಪಶ್ಯ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಿನ ಸೊಬಗು ಆ ಕೃತಿಯನ್ನು ಓದಿದಾಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ನೀವು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಅದೆಲ್ಲ ಓದಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ನಿಯರ್ಲಿ ಪರ್ಫೆಕ್ಷನ್ ಸ್ವಲ್ಪ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತೀಯ ಮಾಡುವ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಂಸ್ಕೃತ ಪಂಡಿತರಾಗಿಲ್ಲ, ಅವಧಾನಿಕರಾಗಿಲ್ಲ, ಆಚಾರ್ಯರಾಗಿದ್ದರೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲ ಸಾಮಾನ್ಯರು ನಮಗೆಲ್ಲ ಅದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಓದಿ ಅದನ್ನೇ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಗಳಾಗಿ ಕಲಿಯಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಆಸೆ ಇದೆ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಲ್ಯಾಟಿನ್ ಮತ್ತು ಗ್ರೀಕ್ ಎರಡೂ ಭಾಷೆಯನ್ನು ಕೂಡಿಸಿದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಬರುವ ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳ 2 ಪಟ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಪಟ್ಟು ಸಂಸ್ಕೃತ ಒಂದೇ ಭಾಷೆಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಇದೆ. ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ನಮ್ಮ ಸಾಹಿತ್ಯದ ವಿಸ್ತಾರ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕನ್ನಡ ತೆಲುಗು ತಮಿಳು ಅವ್ನು ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ವಿಸ್ತಾರ, ಆ ರಚನೆಗಳು ಲ್ಯಾಟಿನ್ ಮತ್ತು ಗ್ರೀಕ್ ಕೂಡಿಸಿದ್ರೆ 2 ಪಟ್ಟು ಇದೆ. ನಮಗೆ ಅದರಿಂದ ಒಂದು ಗಂಧವೂ ಉಳಿದಂಗೆ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಮಗೆ ಒಂದೊಂದು ಪಶುಗಳಿಗೆ ಏನು ಅಂತ ಉಳಿಯೋಲ್ಲ. ಅದು ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ನಾವು ಬಳುವಳಿಯಾಗಿ ಕೊಡುವ ಒಂದು ಹೆರಿಡೇಟರಿ ಅಂದಾಗೆ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಸೀರೆ, ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಿನ ಡಬ್ಬ, ನಿಮ್ಮ ಮುತ್ತಜ್ಜಿಯ ಡಾಬು ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಕಲಿಸಿದ, ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಕಲಿಸಿದ, ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಸಹಿತ ಅದಕ್ಕೆ ಪುಸ್ತಕ ರೂಪವಾಗಿ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಭಾಷೆ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಾನು ಯಾಕೆ ಕಲಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನಿಜವಾಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇಂಥ ವಿದ್ವಾಂತರ ಮಧ್ಯೆ ಒಬ್ಬ ಮೂರ್ಖನ ಕೂರಿಸಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಕಲಿಸೋದನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಂಡು ಭಾಷೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ನನಗೆ. ಆದರೆ ನಾನು ಮಾತ್ರ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಎಲ್ಲಿ ಕಲಿಸಿದ್ರು ಸಂಸ್ಕೃತಿ ನಾನು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಕಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಷ್ಟು ಸಂತೋಷವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ನಾನು ಮಹಾಬ್ರಾಹ್ಮಣನನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡದಿಂದ ಹಿಂದಿಗೆ ಮಾಡಿಸಿದ್ದೀನಿ, ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ್ಗೂ ಮಾಡಿಸಿದ್ದೀನಿ. ಅದನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ಬೇರೆ ಭಾಷೆಗೆ ತೆಲುಗುನಲ್ಲೂ ಮಾಡಿಸಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಆಗಿರೋದು ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರಾದ ಗಣೇಶ್ ಅವರು ಮಾಡಿರೋದು ನನಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಂತೋಷವಾಗಿದೆ. ಬಂದು ಹೇಳಿದಾಗ ಏನು ಬೇಕಾದರೂ ಹೇಳಿ, ನಾನು ಬೆಳೀತು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ. ಕ್ಷಮಿಸಬೇಕು, ನಾನು ಸಂಸ್ಕೃತ ಸ್ಟೂಡೆಂಟು, ನನ್ನ ಸ್ವಂತ ಓದ ಬರುತ್ತೆ, ಆದರೆ ಮಾತಾಡೋದು ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಒಂದೆರಡು ವಿಷಯ ಹೇಳ್ತೀನಿ. ದೇವರವರು ಬರೀ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಡಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಏಕೀಕರಣಕ್ಕೆ ಹೋರಾಡಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವರು ಗಾಂಧಿನಗರ ಹೈಸ್ಕೂಲ್ನ 1942ರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. कथितप्रायमेव किन्तु तदिदं गद्यकाव्यं कन्नडभाषायाः बहुतायमानं किञ्चित् काव्यकल्लजं वर्तते. तत्र अस्य ग्रन्थस्य केचन विशिष्टांशाः वर्तन्ते. विशिष्य प्राचीनभारते जीवनपद्धतिः कीदृशी आसीत्, तत्रत्याः जनाः मुनयश्च कथं भाषन्ते स्म, कथं भुञ्जते स्म, तत्र यज्ञयागादि तपोनुष्ठानादिकं कथं प्रवर्तते स्म,
इत्यादिकं ये खलु जनाः जिज्ञासन्ते तैः सर्वैः अवश्यं ग्रन्थोऽयम् अभ्यस्तव्यः पठनीयश्च यतोहि अस्य ग्रन्थस्य प्रणेतारः ये आसन् स्वनामधन्याः देवूरु नरसिंहशास्त्री महाभागाः ते अत्यन्तम् प्रतिभापरिशीलिताः आसन् तेषां विषये अस्य ग्रन्थस्य प्रस्तावनायां किञ्चिदिव विवृतं तत् पठितुमर्हन्ति सर्वेपि भवन्तः तेषां महामहिम्नां प्रभाववशात् अस्मिन् ग्रन्थे काश्चन स्वारस्यभूमयः प्रकटीकृताः अहम् उदाहरणार्थं केवलम् एकमेव उपस्थापयामि तद् यथा भूतभविष्यद्वर्तमानभेदात् कालस्तु त्रिधा विभक्तः दृश्यते ज्ञायते च सर्वैः अस्माभिः अस्य काव्यस्य उन्नेतायः अस्ति नायकः विश्वामित्रः स कदाचित् एवं चिन्तयति स्वमनसि वर्तमानकालस्य किं स्वरूपम् इति काचित् जिज्ञासा तस्य उदभूत् स चिन्तयति एवं वर्तमानमित्येतत् अनेकमेव आगामिनम् अतीतो निःशेषं गिलति निर्झरिणी कापि पर्वतात् परिपतति एकत्र पिबतिषा परमन्यत्र पातः एकत्र निर्गलद्वारिधारा अपरत्र गलितसलिलपूरः अनयोः अन्तरे पतयालुता नाम का इति एवं सर्वैरस्माभिः चिन्त्यते एव वर्तमानः क्षण इति वस्तुतः किम् इति तस्य स्वरूपादिकं किमिति एतादृशं गहनतत्त्वजातं ग्रन्थेऽस्मिन् देवुरु महोदयानां प्रतिभावशात् अत्र समन्वितो दृश्यते। संस्कृतलोके पण्डितलोके कश्चित् अहङ्कारः वर्तते यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न कुत्रचित् तस्मात् किमपि ग्राह्यं नास्ति संस्कृतस्य देयमेव सर्वं वयं दातारः वयं न गृहीताः इति कश्चित् अहङ्कारः महान् संस्कृतपण्डितलोकस्य वर्तते सः खण्डनीयः अहङ्कारः संस्कृतभारत्या एकः महान् प्रकल्पः स्वीकृतः सहस्राधिकग्रन्थानां लोकभाषासु विरचितानां ग्रन्थानाम् अनुवादकार्यं संस्कृते अनुवादकार्यं करणीयम् सत्यं संस्कृतेन बहुकालं यावत् दत्तम् इदानीं स्वीकरणीयं कालः स्वीकरणस्य कालः पुनराहरणस्य कालः कालः परिवर्तते सूर्यः जलं स्वीकरोति पुनः मेघरूपेण ददाति अपि एवञ्च स्वीकरणं दानमिति तु परस्परिकं भवेत् एष अहङ्कारः रोचितः यत् संस्कृतं पूर्णं किमपि स्वीकार्यं ग्राह्यं नास्ति इति यः भावः सः भावः सर्वथा अनुचितः इति भावेन यत् कार्यमारब्धं तस्य कार्यस्य अत्यन्तम् उत्तमानि रत्नानि अस्माकं पुरस्तात् विद्यन्ते एकं रत्नं महाब्राह्मणः इति रत्नम् अस्माकं हस्तगतमद्य जातं कन्नडवाङ्मयलोकस्य अत्यन्तं मेरुकृतिः इति वयं गणनीयेषु कृतिरत्नेषु इदमेकं मया तु मम छात्रकाले अयं ग्रन्थः सम्यक् पठितः पुनश्च प्रेरणा च मया प्राप्ता तदनन्तरं न जाने अहम् एतेषु दिनेषु यदि छात्राः वा युवानः वा पठन्ति वा इति मम सन्देहः अस्ति बहुभिः मया यदा सल्लापः कृतः अधुना एतस्य प्रकाशनं भविष्यति जनाः स्वीकुर्वन्ति इति जानामि परन्तु सर्वथा युवानः पठन्ति वा इति मम कश्चित् सन्देहः वर्तते परन्तु आश्चर्यं नाम बहुषु अन्यासु भाषासु अनूदितः सन्नपि अयं ग्रन्थः अयम् उपन्यासः इति हिन्दीभाषया कादम्बरी इति उपन्यासशब्देन उच्यते कथाभागः कथाखण्डः कथारूपं काव्यं संस्कृते नानूदितम् इति महद् आश्चर्यं यतः संस्कृतं प्रथमं संस्कृतेन अनुदितं स्यात् तादृशम् इदं काव्यरत्नम् एतस्य अद्य महता श्रमेण महता कविना गणेशवतेन एव कार्यं साधितम् अस्माकं कृते महान् उपकारः कृतः इति तस्मै कार्तज्ञम् अहम् आविष्करोमि एकं वक्तव्यं यः कविर्भवति स्वयं कविः स्वयं रचयिता सः एतत् कार्यं कर्तुं न शक्नोति मम अनुभवः स्वयं यः चिन्तयति स्वयं लेखकः स्वस्य भावान् स्वयमेव व्यक्तान् कर्तुं समर्थः सः
समर्थः अनुवादं कर्तुं न शक्नोति, वक्तुं समर्थः अनुवक्तुं न समर्थः। अनुवादकार्यम् अत्यन्तं कठिनं कार्यम्।